ओम साईराम. स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या साई शिदूर यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवीन ब्लॉग. तर आज आपण जाणार आहोत शिर्डीपासून 40-42 किलोमीटर असणाऱ्या संगनमेर ह्या शहरी, आणि संगनमेर पासून अवघे 4-5 किलोमीटरच्या अंतरावर करे घाट आहे. तर तिथे हे भक्तिशक्तीचं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे, आत्ताच बनविले. तर आपण तिथे भेट द्यायला जाणार आहोत. आजचा ब्लॉग नक्की बघा. चला जाऊया. ओम साईराम. नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. तर आता आपण निघलो आहे शिर्डीमधून. तर हा आहे समोरचा शिर्डी एअरपोर्ट रोड. तर आता आपण चाललेलो आहे संगनमेरकडे. तर चला जाऊया आता संगनमेरकडे. तर आपण पोहोचलेलो आता कोरळा गावामध्ये. समोरच भव्य दिवस आहे, साईबाबांचे मंदिराचे काम चाललेलं आहे. तर आपण बाबांचं दर्शन घेऊन निघलो आहे पुढे सरळ शिर्डी एअरपोर्ट रोडकडे. तर आपण पोहोचलेलो आता एअरपोर्ट रस्त्याला. तर चला जाऊया आता संगनमेरला. आणि संगनमेरपासून एक 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आहे करे घाट. तर बघू शकता समोरच खूप सुंदर असा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आपण निघलो आहे संगनमेरकडे. तर चला जाऊया आता संगनमेरला. तो ओम साईराम मित्रांनो. तर आपण आता पोहोचलेलो आहे काकडी या गावी. समोरच बघू शकता आता आपल्याला लागलेलं आहे काकडी गाव. तर आपण आता काकडी गावातून जाणार आहोत जांभूळवाडी फाटा. जांभूळवाडी फाट्यावरून टर्न घेऊन जाणार आहोत निळवंडे, कवठे कमळेश्वर आणि सरळ वडगाव पान फाटा, आणि तिथून डायरेक्ट संगनमेर. तर आता बघू शकता खूप सुंदर असं शिर्डी एअरपोर्ट आहे इथे बनवलेलं. बघू शकता खूप निसर्गरम्य वातावरण आणि भिंतींचे बांधकाम उंच करले आहे. आणि आपण बघू शकता खूप सुंदर रस्त्याचे पण काम इथे बनवले आहे. तर आपण आता पोचलेलो आहे जांभूळवाडी फाट्याकडे. तर बघू शकता रस्ता किती सुंदर असा बनवलेला आहे, आणि आपण शॉर्टकट मारून चाललेलो आहे आता जांभूळवाडी फाट्याकडे. तर हा आहे फाटाचा रस्ता आहे शॉर्टकट. तर हा रस्ता सरळ जातोय जांभूळवाडी फाट्याकडे 5 मिनिटाच्या अंतरात. तर चला जाऊया आता जांभूळवाडी फाट्याकडे. तर आता आपण शॉर्टकट मारलेला आहे, आणि हा आहे निळवंड्याचा पाट आहे. तर आपण पाटापाटाने जाणार आहोत जांभूळवाडी फाटा. तर चला जाऊया आता जांभूळवाडी फाट्याकडे. आणि जांभूळवाडी फाट्यावरून सरळ जाणार कवठे कमळेश्वर, निळवंडा आणि वडगाव पान, आणि तिथून डायरेक्ट थेट संगनमेर. तर बघू शकता कच्चा रस्ता आहे पण शॉर्टकट आहे. पटकन आपण जांभूळवाडी फाट्यावर येणार आहोत. तर बघू शकता समोरच लागलेला आहे जांभूळवाडी फाटा. हा जांभूळवाडी फाटा आहे. हा वरती जातोय लोणी बाबळेश्वरकडे, आणि सरळ जातोय नाशिककडे, आणि इथे समोर जातोय संगनमेर, निळवंडा, कवठे कमळेश्वर. तर आपण समोरून आता टर्न मारून जाणार आहोत थेट निळवंडा, कवठे कमळेश्वर आणि थेट संगनमेरकडे. तर चला जाऊया. तर आता आपण जांभूळवाडी फाट्यावरून टर्न घेऊन सरळ चाललेलो आहे आता कवठे कमळेश्वर. तर बघू शकता समोरच आता कवठे कमळेश्वर गाव लागेल. कवठे कमळेश्वर नंतर निळवंडा, निळवंड्यावरून टर्न घेऊन आपल्याला जायचं आहे सरळ वडगाव पान रस्त्याने पुढे संगनमेरकडे. वडगाव फाट्यावरून टर्न घेऊन सरळ आपण जाणार संगनमेरमध्ये. तर चला जाऊया. आता आपण पोहोचलेलो आहे कवठे कमळेश्वर गावामध्ये. समोरच बघू शकता शाळा आहे कवठे कमळेश्वरची, आणि हे समोरच गाव आहे कवठे कमळेश्वर. तर आता आपण कवठे कमळेश्वरमधून जाणार आहोत निळवंडा गावामधून जाणार आहोत सरळ वडगाव पान, आणि वडगाव पानवरून जाणार आहोत थेट संगनमेरकडे. तर चला जाऊया. तर आता आपण पोहोचलेलो आहे निळवंड्यापाशी. तर समोरच बघू शकता खूप सुंदर असा मावळता सूर्य आपल्याला बघायला मिळत आहे. आणि समोरच आहे निळवंडाचा घाट आहे. तर हा घाट पार केल्यानंतर समोरच गाव लागतं निळवंडा. तर बघू शकता आपण आता पोहोचलेलो आहे निळवंड्याच्या आसपास. चला जाऊया आता. ओम साईराम. तर आता आपण पोहोचलेलो आहे निळवंडा गावामध्ये. तर समोरच बघू शकता समोर लागलेली आपला चौफुली वडगाव पानची. तर इकडे वरच्या साईडला जातो लेफ्ट साईडला कोपरगावकडे,
आणि राईट साईडला जातोय संगमनेरकडे. तर आपण जाणार आहोत आता वरच्या साईडला संगमनेरकडे. तर चला जाऊया आता संगमनेरकडे. ओम साईराम. तर आता आपण पोहोचलेलो आहे वडगाव पान चौफुलीवर. तर समोर बघता ही वडगाव पान चौफुली आहे. तर वरच्या साईडला जातोय लोणी बाबळेश्वरकडे आणि सरळ जातोय राईट साईडला संगमनेरकडे. तर आपण जाणार आहोत संगमनेरकडे. तर चला जाऊया संगमनेरला. तर आता आपण पोहोचलोय संगमनेर गावामध्ये. तर आपण आता मस्त फ्रेश ज्यूस घेऊन निघणार आहोत मंदिराकडे. तर आता आपण फ्रेश ज्यूस वगैरे पिऊन निघलो आहे भक्तिशक्ती मंदिर बघण्यासाठी करे घाटाकडे. तर समोर बघू शकताय. तर आपल्या सोबत आहे आपले मित्र अमोल भाऊ पागिरे पाटील आपल्या सोबत आहे. तर बघू शकता ते पण उत्सुक झालेले आहे मंदिर बघण्यासाठी. तर आपण त्यांना घेतलेलं आहे संगमनेरमधून त्यांच्या घरून आणि जाणार आहोत आता करे घाटामध्ये भक्तिशक्ती मंदिर बघण्यासाठी. तर चला जाऊया आता मंदिराकडे. ओम साईराम. तर बघू शकता समोरच लागलेला आहे आता आपल्याला करे घाट. तर बघू शकता दुपारचे वाजलेले आहे 5:30 ते 6. तर मावळता सूर्य बघू शकता. निसर्गरम्य वातावरण आणि हा आहे समोरचा करे घाटाचा रोड. तर आता आपण पोचलेलो आहे करे घाटामध्ये. तर आता 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आलेलं आहे. तर चला जाऊया आता मंदिराकडे. ओम साईराम. तर बघू शकता आता आपण पोहोचलेले करे घाटामध्ये. तर समोरच बघू शकता खूप सुंदर असं भव्य दिव्य भक्तिशक्ती मंदिर आपल्या समोरच आहे. अगदी डोंगराच्या लगतच लागून हे मंदिर झालेलं आहे. नवीन मंदिर आहे. तर खूप सुंदर आहे. तर बघू शकता भव्य दिव्य अशी मंदिराची कमान भक्तिशक्ती मंदिर करे घाट. तर बघू शकता भव्य दिव्य कमान अशी आपल्या स्वागतासाठी ते तयार आहे. आणि आपण आता गाडी पार्किंग करून जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शनाला. तर बघू शकता हवेलगतच हे भक्तिशक्ती नवीन मंदिर झालेलं आहे. तर संगमनेरला आल्यावर एकदा नक्की भेट द्या. तर आता आपले मित्र अमोल भाऊ पागिरे आपल्या सोबत आलेले. आता गाडी पार्किंग करून आपण निघालो आता मंदिराकडे दर्शनाला. तर बघू शकता समोर अशा खूप सुंदर अशा वरती चढण्यासाठी पायऱ्या बनवल्या आहे. आणि खालचा परिसर बघू शकता खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे. आणि समोरच लिहिलेले आहे दर्शन बागेकडे. तर आपण चाललो आता दर्शन बागेकडे. तर चप्पल काढून आपण आता मंदिरात जाणार आहोत. तर बघू शकता खूप सुंदर असं भव्य दिव्य भक्तिशक्ती मंदिर. तर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. घंटा वाजून मंदिरात आपण चाललेलो आहे आता दर्शनाला. तर बघू शकता मंदिराचा गाभारा खूप सुंदर असा बनवलेला आहे इथे. तर चला आता घेऊया मंदिरामध्ये जाऊन दर्शन. मंदिराचा गाभारा खूप सुंदर बनवलेला आहे. लाइटिंगची व्यवस्था. आता आपण मंदिरामध्ये दर्शनाला. तर समोरच आहे दत्त महाराजांचं खूप सुंदर असं श्री गुरु दत्त महाराजांचं मंदिर. मंदिरामध्ये भव्य दिव्य अशी मार्बलची पांढऱ्या पाषाणामध्ये दत्त महाराजांची मूर्ती बसवली आहे. खूप सुंदर अशी प्रतिमा मूर्ती इथे बसवली आहे. तर आपण आता दर्शन घेतलेलं आहे दत्त महाराजांचे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम साईराम. तर आता आपण दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आलेलो आहे विठ्ठल महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. तर बघू शकता खूप सुंदर अशी काळ्या पाषाणाची विठ्ठल रुक्मिणीची मंदिर इथं आहे मूर्ती आहे. तर आपण आता दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आलो आहे विठ्ठल रुक्मिणी महाराजांचे दर्शन घ्यायला. तर बघू शकता खूप सुंदर अशी कमरेवर हात ठेवून काळ्या पाषाणामध्ये मूर्ती आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण विठ्ठल महाराजांचे दर्शन घेऊन आलेलो आहे नंदी महाराजांकडे दर्शनाला.
नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आपण जाणार आहोत आता शंकर महाराज महादेवाचे दर्शन घ्यायला. तर बघू शकता शिव महाराज, श्री शिव महाराज, भोलेनाथ, हर हर महादेव. तर आता आपण जाणार आहोत. तर समोरच बघू शकता खूप सुंदर अशी काळ्या पाषाणामध्ये महादेवाची पिंड. तर आपण आता दर्शन घेत आहोत. तर बघू शकता खूप सुंदर अशी काळ्या पाषाणाची भव्य दिव्य अशी महादेवाची पिंड, महादेवाचे खूप सुंदर असे मंदिर इथे भक्तिशक्ती मंदिरामध्ये आहे. तर आपण आता दर्शन घेत आहोत. तर तुम्ही पण आल्यावर नक्की एकदा भक्तिशक्ती मंदिराला भेट द्या. खूप सुंदर असे मंदिर आहे इथे नवीन झालेले करे घाटामध्ये. तर आपण आता महादेवाचे दर्शन घेऊन जाणार आहोत बाहेर. तर चला आता जाऊया मंदिराच्या बाहेर. दर्शन घेतलेले आहे आपण महादेवाचे. तर चला जाऊया आता. तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतोय. त्या शेजारीत आहे गणपती महाराज, लक्ष्मी, सरस्वती, बजरंगबली, बोल सियावर रामचंद्र की जय. तर आपण आता दर्शन घेऊन तुम्हाला सर्व मंदिराचा परिसर, मंदिराचा गाभारा दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर खूप सुंदर असं मंदिर इथे उभारण्यात आलेलं आहे, भक्तिशक्ती मंदिर. मंदिराच्या नावामध्येच पवित्रता आहे, भक्तिशक्ती मंदिर. तर इथे खूप सुंदर असे महादेवाची पिंड आहे काळ्या पाषाणामध्ये. विठ्ठल रुक्मिणीची काळ्या पाषाणामध्ये मूर्ती आहे. दत्त महाराजांची खूप सुंदर अशी संगमरवरी मूर्ती आहे. तर आपण सर्वांचे दर्शन घेऊन तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवत आहोत. बघू शकता खूप सुंदर असा मंदिराचा गाभारा इथे बांधण्यात आलेला आहे. खूप प्रसन्न वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे. आणि शेजारीत आहे भव्य दिव्य असा किल्ला. तर पर्यटकांसाठी डोंगराच्या कडाला तिथे किल्ला बांधण्यात आलेला आहे बसण्यासाठी. तर बघू शकता आपण आता दर्शन करून बाहेर आलोय. तुम्ही बघू शकता बाहेरचा परिसर खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे. तर पावसाळ्यामध्ये इथे हजारो पर्यटक दर्शनासाठी येत असतात, फिरण्यासाठी येत असतात. तर बघू शकता खूप सुंदर वातावरण आहे. तर आता जून जुलैमध्ये पाऊस पडेल तर त्या काळामध्ये खूप गर्दी असते. तर बघू शकता इथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे. आणि वारकरी संप्रदायांचा पण खूप सुंदर असा पुतळा इथे उभारण्यात आलेला आहे. खूप भक्तिमय वातावरण आहे. तर तुम्ही संगमनेरला एकदा आल्यावर नक्की भक्तिशक्ती मंदिराला भेट द्या, मंदिरात दर्शन घ्या. खूप सुंदर असं मंदिर आहे, प्रसन्न वाटतंय. ओम साईराम. तर आता आपण दर्शन घेऊन आलोय बाहेर मंदिराच्या. बघू शकता खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे इथे. तर मावळता सूर्य बघू शकता डोंगराच्या अडोंगी खाली चाललेला आहे. खूप भक्तिमय वातावरण आहे. आणि संगमनेर नाशिक रोडच्या लगतच, हायवे रोडच्या लगतच हे भक्तिशक्ती मंदिर झालेलं आहे नवीन. खूप सुंदर आहे. अगदी संगमनेरपासून अवघे 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. ओम साईराम. आत्ताच मंदिरातून दर्शन करून आम्ही बाहेर आलेलो आहे. तर आपल्यासोबत आपले अमोल पागिरे पहिल्याच ब्लॉक मध्ये आपल्या. अमोल, कसं वाटलं तुम्हाला मंदिर गेलं? मस्त वाटलं. कसं आहे मंदिर? स्पॉट सांगा बरं, ठिकाण, लोकेशन सांगा. लोकेशन आहे पुणे नाशिक हायवे, करेघाट. करेघाटाला आहे पुणे नाशिक हायवे. बघू शकता मागं हायवे नाशिक पुणे. आणि हे मंदिर आहे खूप सुंदर असं रिद्धीचं मंदिर आहे. खूप जबरदस्त बांधले. तुम्ही बघू शकता कमान. एकदा संगमनेरला आल्यावर नक्की भेट द्या. चला. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम साईराम.